Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 18 of chapter number 4 angles and pairs of angles from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 28 वर हा अतिशय छोटूसा असा प्रॅक्टिस सेट आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत फक्त. प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन्स हे अतिशय सोपे आहेत. काही बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करणे गरजेचे आहे, कारण जेव्हा तुम्ही हायर स्टँडर्ड्स मध्ये जाल आणि थोडेसे कठीण प्रश्न तुम्हाला विचारले जातील तेव्हा या बेसिक कन्सेप्ट्स लक्षात असणे गरजेचे आहे. जर बेसिक कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर झाल्या तर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आला तरी आपल्याला तो इझिली सॉल्व्ह करता येतो. चला तर मग प्रॅक्टिस सेट 18 सॉल्व्ह करण्याआधी काही कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर करून घेऊयात. सो अपोजिट रेज म्हणजे काय? आता अपोजिट रेज हे समजून घेण्याच्या आधी आपण रे म्हणजे काय याची थोडीशी रिव्हिजन करूयात. आता रिव्हिजन करूयात असं का म्हटलं, कारण की रे म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच आहे. A part of a line with a starting point means origin but no end point. लाईनचा एक असा पार्ट की ज्यामध्ये एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि या स्टार्टिंग पॉइंटलाच ओरिजिन असंही म्हणतात. आता ओरिजिन असं का म्हणतात? कारण इथून तो स्टार्ट होतो ना, त्यामुळे या पॉइंटला ओरिजिन असं म्हणतात. आता ही लाईन जी आहे ही स्टार्ट तर या पॉइंट ए पासून झालेली आहे, पण पुढे पुढे ही हवी तितकी आपण वाढवू शकतो. का? कारण इथे ॲरो आहे. सो अ रे कंटिन्यूज ऑन फॉर एव्हर इन ओनली वन डिरेक्शन. आता या रेला आपण हवं तितकं पुढे वाढवू शकतो या साईडने, पण इथे या ओरिजिनपासून आपण या साईडला वाढवू शकतो का? तर नाही, कारण इथे लाईन नाही आहे आणि त्या लाईनला ॲरोही नाही आहे. राईट, ही लाईन इथून स्टार्ट झालेली आहे या पॉईंट ए पासून. या पॉईंट ए पासून स्टार्ट होऊन ती पुढे अशी वाढत गेलेली आहे. आणि वाढत का गेलेली आहे? कारण इथे आपण ॲरो दिलेला आहे आणि जेव्हा कधी ॲरो येतो तेव्हा ती लाईन आपण हवी तितकी वाढवू शकतो. ओके, सो रे म्हणजे काय? की जिला स्टार्टिंग पॉईंट असतो आणि एंड पॉईंट नसतो. अशा प्रकारे एक ॲरो असतो की जो हवा तितका आपण वाढवत नेऊ शकतो. सो अ पार्ट ऑफ अ लाईन विथ अ स्टार्टिंग पॉईंट बट नो एंड पॉईंट. अ रे कंटिन्यूज ऑन फॉर एव्हर इन ओनली वन डिरेक्शन. फक्त एकाच डिरेक्शनने आपण रे कितीही वाढवू शकतो. वी यूज द स्टार्टिंग पॉइंट ओरिजिन अँड अ सेकंड पॉइंट ऑन द रे टू नेम इट विथ द सिम्बॉल दिस अबाउट द लेटर. आता इथे तुम्ही म्हणाल की इथे हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हे तर आम्हाला कळालं, इथून हा रे स्टार्ट झालेला आहे, पण या रेवर हा जो पॉइंट घेतलेला आहे पॉइंट बी, तो कशासाठी आहे? तर तो या रेला नेम करण्यासाठी, म्हणजे या रेचं नाव काय आहे हे सांगण्यासाठी लाईनवर कुठेही अशा प्रकारे एक पॉइंट घेतला जातो आणि मग त्या रेला नाव दिलं जातं. आता या रेचं काय नाव आहे सांगा बरं? या रेचं नाव आहे ए बी. रे ए बी. आता याला आपण रे बी ए म्हणू शकतो का? नाही. का नाही? कारण हा रे स्टार्ट कुठून झालेला आहे? पॉइंट ए पासून स्टार्ट झालेला आहे ना. मग या रेला आपण रे ए बी असंच म्हणणार. रे बी ए हे टोटली रॉंग आहे. आता हे लिहिलं कसं जातं रे ए बी? तर हे पहा अशा प्रकारे. आता तुम्हाला क्लास 7मध्ये अशा प्रकारे रे ए बी आणि वरती इथे रेचं असं सिम्बॉल असं दिलेलं नाही आहे टेक्स्टबुकमध्ये, पण जेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टँडर्डमध्ये जाल तेव्हा अशा प्रकारे तुम्हाला रेला नेम करायचं असतं. सो आता तुम्ही फक्त रेचं स्पेलिंग RAY आणि ए बी असं राईट केलं तरीही चालणार आहे. आता रे म्हणजे काय हे तर तुम्हाला कळाले. आता आपण जाणून घेऊयात की अपोजिट रेज म्हणजे काय. त्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूयात. इथे या 2 फिगर्स दिलेले आहेत. या फिगर्सवर आधारित काही क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारते, त्याचे आन्सर्स तुम्ही मला सांगायचे आहे. आता इथे या फिगरमध्ये मला सांगा की तुम्हाला किती रेज दिसत आहेत? तुम्ही म्हणाल की 2 रेज आहेत, राईट. इथे या पॉईंट बी पासून या साईडला एक रे चाललेला आहे, तर पॉईंट बी पासून या साईडला एक रे चाललेला आहे. मग मला नाव सांगा दोन्ही रेसचे. तर रे बी ए आणि रे बी सी. तर रे बी ए का म्हटलं? कारण ओरिजिन कुठे आहे? इथे आहे ना, पॉईंट बी वर इथून रे स्टार्ट झालेला आहे, त्यामुळे रे बी ए आणि रे बी सी. राईट करूयात इथे रे बी ए आणि रे बी सी. आता मला सांगा की या दोन्ही रेसचा ओरिजिन कुठे आहे? तर पॉईंट बी वर. आताच सांगितलं. आता या 2 रेजमुळे एक अँगल फॉर्म झालेला आहे. त्या अँगलचं नाव सांगा. हे पहा अशा प्रकारे हा अँगल फॉर्म झालाय की नाही इथे.
सो कोणता अँगल आहे हा? अँगल ABC. राईट करूयात अँगल ABC. लक्षात घ्या पॉइंट बी पासून हे दोन्हीही रेज स्टार्ट झालेले आहेत, म्हणजेच पॉइंट बी हा या दोन्ही रेजचा काय आहे? ओरिजिन आहे. आता इथे हा अँगल फॉर्म झालेला आहे, राईट. त्यामुळे आपण जेव्हा अँगल फॉर्म होतो तेव्हा पॉइंट बी ला काय म्हणतो? तर वर्टेक्स ऑफ दी अँगल, राईट. जर तुम्हाला विचारलं की रे बी एचा ओरिजिन कोणता आहे? ओरिजिन म्हणजे स्टार्टिंग पॉइंट, तर स्टार्टिंग पॉइंट बी असणारच आहे. पण जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे विचारलं जातं की अँगल ABC मध्ये वर्टेक्स कोणता आहे, तेव्हा सुद्धा तुम्हाला पॉइंट बी हा वर्टेक्स आहे असेच सांगायचे आहे. कळाले का तुम्हाला? रेचा जर ओरिजिन विचारला तर पॉइंट बी आणि अँगलचा वर्टेक्स विचारला, अँगल ABCचा वर्टेक्स, तरीही पॉइंट बी. कारण पॉइंट बी पासून जरीही हे दोन्ही रेज स्टार्ट होत असले तरी सुद्धा आता इथे अँगल फॉर्म झाल्यावर पॉइंट बी काय होतो? तर वर्टेक्स होत असतो. आलं लक्षात? आता ही सेकंड फिगर आपण ऑब्झर्व करूयात. या फिगरमध्ये तुम्हाला काय दिसतंय? इथे कोणता अँगल फॉर्म झालेला तुम्हाला दिसतोय का? तर तुम्ही म्हणाल की इथे तर एक स्ट्रेट लाईन आहे, इथे कुठला अँगल आहे? इथे सुद्धा एक अँगल आहे. आपण गेल्या वर्षी शिकलो होतो क्लास 5 मध्ये स्ट्रेट अँगल 180 डिग्रीचा, राईट. सो इथे हा पॉइंट बी आहे. या पॉइंट बी पासून या साईडला एक रे गेलेला आहे, रे BC. तर पॉइंट बी पासून या साईडला एक रे गेलेला आहे, रे BA, राईट. आता हे दोन्हीही रे इथे पॉइंट बी वर मीट होत आहेत, म्हणजेच इथे एक अँगल फॉर्म झालेला आहे, स्ट्रेट अँगल 180 डिग्रीचा अँगल. सो नेम द अँगल. अँगलचं नाव सांगा. अँगल ABC और अँगल यू कॅन से अँगल CBA. विच टाईप ऑफ दिस अँगल? स्ट्रेट अँगल. आणि स्ट्रेट अँगल किती डिग्रीचा असतो? 180 डिग्रीचा. नेम द रेज हुज ओरिजिन इज पॉइंट बी. आताच सांगितलं पॉइंट बी पासून स्टार्ट होणारे रेज या फिगरमध्ये कोणते आहेत? तर रे BC आणि रे BA. सो इथे आपण राईट करूयात रे BA अँड रे BC. लक्षात घ्या या दोन्ही रेजचा ओरिजिन कोणता आहे? रे BA आणि रे BCचा, तर पॉइंट बी. आणि या दोन रेजमुळे काय तयार झालेलं आहे? तर स्ट्रेट अँगल तयार झालेला आहे, म्हणजेच एक स्ट्रेट लाईन तयार झालेली आहे की नाही. सो अशा प्रकारच्या रेजला अपोजिट रेज असं म्हणतात. रे BC and ray BA meet to form a straight angle and we get a straight line, right? इथे आपल्याला स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. सो रे BC and ray BA are opposite rays. मग अशा प्रकारच्या रेजला काय म्हणतात? अपोजिट रेज. लक्षात घ्या जेव्हा इथे ओरिजिन हा पॉइंट बी आहे, एकच ओरिजिन असतो दोन रेजचा, आणि या दोन्ही रेजमुळे एक स्ट्रेट लाईन जेव्हा तयार होते और स्ट्रेट अँगल तयार होतो तेव्हा त्या रेजला काय म्हणतात? अपोजिट रेज. अशा प्रकारच्या रेजला अपोजिट रेज म्हणणार का? तर नाही. इथे स्ट्रेट लाईन तयार झालेली आहे का? 180 डिग्रीची अँगल तयार झालाय का? तर नाही, राईट. सो अशा प्रकारच्या रेजला आपण अपोजिट रेज म्हणणार नाही. आय होप आता तुम्हाला लक्षात आलं असेल की अपोजिट रेज म्हणजे काय. चला मग आता आपण प्रॅक्टिस सेट 18 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. आता इथे मी सांगायच्या आधीच तुम्ही आन्सर्स सांगणार आहात, कारण तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत, राईट. सो फर्स्ट क्वेश्चन आहे नेम द पेअर्स ऑफ अपोजिट रेज इन द फिगर अलॉंग साइड. आता इथे अपोजिट रेजची नावे सांगा पटापट. चला तुम्ही लगेच सांगाल. रे PL अँड रे PM, राईट. सो रे PL अँड रे PM. आणखी कोणते अपोजिट रेज आहेत? तर रे PN अँड रे PT. रे PN अँड रे PT. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये? आर द रे PM अँड PT अपोजिट रेज. आता इथे PM आणि PT कोणते आहेत ते लक्षात घ्या. हे पहा, हा आहे PM आणि हा आहे PT. हे अपोजिट रेज आहेत का? बिग नो, राईट. कारण हे इथे स्ट्रेट लाईन फॉर्म करत नाही आहेत, राईट. स्ट्रेट अँगल फॉर्म होतोय का इथे? नाही. सो नो. रे PM अँड रे PT आर नॉट अपोजिट रेज. का ते विचारलंय? गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. का ते नाही आहेत अपोजिट रेज? बिकॉज द रेज डू नॉट फॉर्म अ स्ट्रेट लाईन, राईट. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 18 कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.